तर हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सगळे? आय होप सगळे चांगलेच असन. तर चला, मी चालले 6 दिवसांची सुट्टी टाकून एकदम कोकणात फिरायला. खूप जणांना असं वाटत होतं, की मला हाकलून दिले ऑफिसमधून, कारण ऑफिसच्या रील्स आता येत नाही. कोण बोलतंय तू रिझाइन टाकलंय, तुला काढून टाकलंय. ज्याचे विचार त्याच्यापाशी. तर चला जाऊ द्या. मी चाललेली आहे आता कोकणात फिरायला आणि आम्ही सकाळी-सकाळीच सकाळी-सकाळी नाही म्हणता येणार, कारण की आमचं प्लॅनिंग होतं सकाळीच निघायचा, म्हणजे पर्सनल आहे माझा. बट आपल्याला झोप काही कंट्रोल होत नाही. गाडीमध्ये इथून-तिथून आपण झोपूनच आलेलो आहे. तर अलिबागला जाताना आम्ही जोशी वडावाल्यापाशी नाश्ता करायला थांबलेलो. तर तुम्ही माझे बघू शकता हे नखरे. कारण की मी रूममधल्या कपड्यांवर डायरेक्ट आपण गेलेलो आणि तुम्ही ह्या ड्रेसवरची व्हिडिओ तुम्ही बघितलेलीच असेल. खूप व्हायरल झालेली, खतरनाक. कारण मी जेव्हा रेडी होऊन व्हिडिओ काढते तेव्हा अजिबात व्हायरल होत नाही. पण असा काय माकड चाळा असेल ना माझा, तेव्हा मी नक्कीच चांगले माझे व्हिडिओ व्हायरल होतात. तर जाऊ द्या, मस्त अशा पद्धतीने माझा नाश्ता आलेला. मिसळ आणि वडापाव. टेस्ट खूप छान होती वडापावला, मेन म्हणजे मिसळपेक्षा पण. म्हणजे मिसळ तर क्वालिटी होतीच, पण काय वडापाव म्हटलं काय विषय का. मस्तच, एकदम भारी टेस्ट होती आणि मिसळची टेस्ट पण खूप छान होती. मग अशा पद्धतीनं आम्ही मस्ती करता करता आमचा नाश्ता तर झाला, मस्त झाला नाश्ता. आणि मेन म्हणजे सांगायचा एक पॉईंट असा होता का, मी आले तेव्हा मी तुम्हाला ऑलरेडी सगळं हॉटेलचं सगळं दाखवलंच होतं व्ह्यू. आम्ही आलो तेव्हा कोणीच नव्हतं भाई हॉटेलमध्ये. म्हणजे एक पायगुण असतो ना, तो पण एक म्हणता येईल. माझा पायगुण म्हणजे छान आहे असं मला बोलता येईल. कारण नंतर खूप गर्दी झाली. त्याच्यानंतर आम्ही अशा पद्धतीने नाश्ता करून निघालो आणि हा होता माझा अवतार एकदम पारशावाने. त्याच्यानंतर मी तिथून एकदम स्वीट घेतली. हॉटेलच्या बाहेरच होतं. तर मग त्याच्यानंतर मग असं टाईमपास गाडीमध्ये काहीतरी खायला घ्यावं म्हणून मी गेलेली. बट मी काहीच घेतलं नाही, कारण की ऑलरेडी माझं खूप सारं लेमन चॉकलेट वगैरे खूप साऱ्या अशा गोष्टी होत्यात. पण मग मी नाही घेतल्या. आम्ही तसं फक्त ही स्वीट घेऊन तसं निघालो पुढच्या प्रवासाला. आणि ते पण मी लगेच बॅक साईडला म्हणजे बॅक सीटवर ठेवून दिलं, कारण की ते पण उन्हाने हीट होऊन परत नाही का नको काही खराब वगैरे व्हायला. आणि मग त्याच्यानंतर अशा पद्धतीने आम्ही बीचला पोचलेलो आहे. आणि हे बीच कोणतं आहे? वरसोली. माझं खूप फेवरेट आहे, कारण की तो खूप क्लिनिंग वगैरे खूप मस्त अशी असते. त्याच्यामुळे आम्ही डायरेक्टली अलिबागला न जाता आम्ही डायरेक्टली वरसोली बीचला गेलेलो. कारण की अलिबागचं बीच मला आवडत नाही. म्हणजे खूप जणांना आवडतं असं, पण मला आवडत नाही, कारण तिथं क्लिनिंग वगैरे म्हणा किंवा काय पाणी वगैरे नाही का स्वच्छ नाही. इथं कसं एकदम मस्त पाणी आहे, स्वच्छ वगैरे. आणि आम्ही गेलो तेव्हा पाणी तुम्ही इथूनच नोटीस करावं, पाणी खूप खाली होतं. नंतरच्या व्हिडिओमध्ये आलं आहे की नाही मला माहीत नाही, पण पाणी लिटरली ह्या गाड्या जे इथं लागल्या ना त्याच्यापेक्षा पण पुढं आलेलं. म्हणजे खूप पाणी आलेलं. ठीक आहे, जाऊ दे. अशा पद्धतीनं मी बीचला एंट्री केलेली आहे. आणि बीचला एंट्री केल्यानंतर आपलं काय असतं माहिती ना, पागलपंती. अशा पद्धतीनं माझी पागलपंती अशीच चालू होती आणि मला खूप बरं वाटत होतं. मग त्याच्यानंतर खूप खूप म्हणजे खूप ऊन होतं. मग त्याच्यानंतर मी गोळा खायला आली. मला खूप आवडतो बर्फाचा गोळा. आणि मी पहिल्यांदा त्यांना विचारलं असून, तुम्ही बर्फाचा गोळा म्हणजे बर्फ कुठून आणता? कारण की सध्या आता इंस्टाग्रामला उन्हाळा जसा चालू झाला आहे तसा बर्फाच्या लादीचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. तुम्ही पण पाहिलेला असन, मी पण पाहिलेला तो. त्याच्यामुळे मी पहिला क्वेश्चन त्यांना तोच केलेला का तुम्ही बर्फ कुठून घेता? ते बोलले की आमच्या ऑलरेडी फॅक्टरी आहे, तिथूनच डायरेक्टली येतो. मग त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे चला. मग अशा पद्धतीने मी मल्टी कलरचा आणि मल्टी फ्लेवरमधला बर्फाचा गोळा घेतला आणि तो खूप सुंदर होता. आणि हे दुसरं एक बीच होतं, भाई माहीत नाही कोणतं बीच होतं, पण तिथं कोणचं एक कुत्रंसुद्धा नव्हतं. कारण आणि एवढं हीट, एवढं ऊन होतं ना का अक्षरशः आम्ही डायरेक्ट तिथून युटर्न घेऊन डायरेक्टली पुढं निघालो, कारण खूप ऊन होतं खूप. आणि अशा पद्धतीने आम्हाला समुद्र लागलेला आहे, समुद्राचं पाणी. आणि आम्ही अशा पद्धतीने समुद्राच्या कडकडेनेच चाललो होतो आणि तिथं रस्त्यांची कामं चालू होते. आणि आम्ही आता ही मुरुडच्या त्या साईडला निघालेलो, मुरुडपासून पुढं. मग त्याच्यानंतर मग काय, मी हे वरसोळी बीचलाच म्हणजे चेंज केलेलं. मग आवरलं बिवरलं आपलं, सकाळपासून थोबडतं काय पाण्याचं वगैरे नव्हतं. तर मग म्हटलं नाही का थोडं चेंज वगैरे करून नाही काय आवरावं. त्याच्यानंतर मस्त देवांची गाणी लावून दिली. माइंड कसं पण असो, पण देवांचे सॉन्ग ऐकल्यानंतर माइंड एकदम शांत होतं. आणि माझं पण तसंच आहे. मला एकतर पहिली गोष्ट म्हणजे खूप देवांचे सॉन्ग खूप आवडतात माझे. मी सकाळी ऑलरेडी म्हणजे लावते. आणि ज्या टायमिंगला माझं माइंड शांत नसतं किंवा असे डोक्यामध्ये खूप सारे विचार चालू असतात, तेव्हा मी हे सॉन्ग ऐकतेच. आणि इथं बघू शकता, तिथे ना आग लावली होती का लागली होती आय डोंट नो. बट
खूप भयंकर आग लागलेली होती. मग त्याच्यानंतर काय आपला हा रोडचं काम चालूच होतं ना, आम्ही चाललो होतो जपून जपून. आणि भाई, आता तुम्ही पण कुठे ट्रॅव्हलिंग वगैरे करत असाल त्या साईडला, म्हणजे मुरुड साईडला, तर जपून ट्रॅव्हलिंग करा. कारण की खूप सगळे रोडचे कामं चालू आहे आणि खूप रोड खराब आहे. तर जाताना केअरफुली, बाकी दुसरं काय ना. अशा पद्धतीने आम्ही बीचला, सेकंड बीचला पोचलेलो होतो. आणि तुम्ही बघू शकता आम्ही म्हणजे तुम्ही गेस केलंच असं हे कोणतं बीच आहे. कारण तिथे एवढे शॉप आहे कपड्याचे, खायने, सगळेच. कारण की तुम्ही जरी येताना तुमचे कपडे म्हणा किंवा ड्रेस कोट, कॅप वगैरे, चष्मा वगैरे विसरले जरी असन, तरी टेन्शन घेऊ नका, तुम्हाला ते तिथं सगळं भेटणार आहे. कारण की बीचच एवढा खतरनाक आहे. आणि मी गेलेली मंडेच्या दिवशी, हो मंडेला गेलेली मी. तरी तुम्ही बघू शकता एवढी गर्दी होती ना, खूप गर्दी होती. कारण की गाड्यांची लाईन बघू शकता, सगळं. आणि मेन म्हणजे मी ही फक्त वन साईड दाखवते, पण म्हणजे दुसरी साईड तर मी काय दाखवली नाही. तरी पण खूप गर्दी होती मंडेच्या दिवशी. मला वाटलं पण नव्हतं का एवढी गर्दी असं. हे बीच मी सांगायच्या आधी तुम्ही खूप जणांनी गेस केलं असन, तुम्ही गेलेले असन तर. आणि गेलेले जर नसन तर माझी इच्छा आहे तुम्ही नक्की जा. कारण खूप सुंदर असं बीच आहे. आणि मला आय होप का, मला असं वाटत नाही का कोणी ह्या बीचला जाऊन नाराज होऊन येईल. आणि ते म्हणजे आपलं कोणतं बीच, काशीद बीच. एक नंबर व्ह्यू आहे. आणि एक नंबर खूप मस्त आणि खूप क्लिनिंग, म्हणजे एवढं स्वच्छ बीच. खूप सुंदर बीच आहे, सिरियसली खूप सुंदर बीच आहे. आणि ही दुसरी साईड आहे. ह्या साईडला इथं गाडी पार्किंग वगैरे करू शकता. आणि पार्किंगचे पण काहीतरी 40-50 रुपये घेतात. पण ते बीच क्लिनिंगला यूज करतात, त्याच्यामुळं असं काय नाही. पण खूप सुंदर अशी गाड्या लावायला पण जागा आहे, सोय व्यवस्थित, चेंजिंग वगैरे करायला पण सोय, गरम पाण्याची पण सोय. त्याचे ते एक्स्ट्रा चार्ज करतात, ते विषय सोडा. पण मग गेल्या काय, मी चिंचुके खायला सुरुवात केलेली. चिंचुके खात होते मी. आणि माझं काय ना काय वेगळं का चालूच असं, तो विषय सोडून द्या. त्याच्यानंतर मी पहिली गेले कुठं, मी काय विचार करत होते, माझ्यासोबत माझं कोणी छोटं बाळबीळ किंवा कोणी असतं XYZ, तर मी त्यांना तिच्यामध्ये बसून मस्त बीच पाण्यामध्ये घेऊन गेले असते. तो विषय साडा जाऊ दे तिकडं, ते इन फ्युचर कधी पण होऊ शकतं. मग त्याच्यानंतर मी माझी नजर डायरेक्ट कुठे पडली, कॅपवर. मग कॅप मी अशा पद्धतीने घालून बघितली. त्याच्यानंतर मला खूप भूक लागली होती. तर मी रिक्वेस्ट करत होते खूप टायमाची का चला काहीतरी खाऊयात आपण. पण कुणाची इच्छा होत नव्हती. पण ते बघा, मी पण तिथे त्या काकूंना विचारायला गेलेली की मला भूक लागली आहे, तुमच्या नाश्त्याला काय आहे. तर त्यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या. कारण की मी नॉनव्हेज खात नाही, तर मी तिथून पण रिटर्न. आणि बघा, मला एवढी भूक लागली तरी माझ्या चेहऱ्यावर किती आनंद आहे. कुणालाच बघून वाटणार नाही का मला भूक लागली, तो विषय सोडून द्या. आपला चेहराच एकदम भारी हो, आपल्या चेहऱ्यावर एनी टाईम स्माईल असते. तर मी ऑलरेडी माझ्या डोक्यावर एक चष्मा आहे, तरी पण मी अजून एक चष्मा बघते. आणि माझं डोकंच अशा ठिकाणी मी लावते ना, का तिथं कोणी डोकंच लावू शकत नाही. आणि मग मला सांग, हा चष्मा कसा दिसतो आहे, मी घ्यायला पाहिजे होता की नाही. तसं छानच येतं, मी छानच आहे ना दिसायला, पण ठीक आहे जाऊ द्या. पण मी घेतला नाही, तो विषय सोडून द्या. मग त्याच्यानंतर कारण की मी तुम्हाला मगाशीच बोलले, मला खूप भूक लागलेली होती. तर मी डायरेक्टली पाळण्यामध्ये जाऊन बसलेली. पाळणा म्हणजे ते काय XYZ, ते त्याला काय बोलतात ते. तिथं आपले माकडचाळे चालू होते. कारण की बाहेर एवढं हीट होतं. आम्ही काही गेलोच नाही. आम्ही 4-5 वाजता गेलो असं. मग त्याच्यानंतर मग तोपर्यंत मस्त आराम केला. आणि आम्ही जेवणाची ऑर्डर दिलेली होती मस्त. तोपर्यंत नाही का आमची थाळी रेडी होत तोपर्यंत मी असंच इकडून सावलीत बसून मस्त समुद्राचा एकदम आनंद घेतलेला आहे. आणि खूप जण एवढं उन्हातानाचं खूप एन्जॉय करत होते. मी हा विचार करत होते, कसं काय यार कोणी असं करू शकतं एवढं एन्जॉय, एवढं उन्हातानाचं. मी तर नाही करू शकत. एकतर आपण एवढं काळं, त्यात अजून काळं पाडणार. मग त्याच्यानंतर अशी मस्ती करता आम्ही काय सांगितलं होतं, कांदा भजी सांगितली होती आणि एक थाळी सांगितली होती. मग काय जेवण वगैरे मस्त फुल दाबून केलं. त्याच्यानंतर 4-4:30 वाजले असं. त्याच्यानंतर मी मस्त घोडसवारी केली. मी तो अजून व्हिडिओ टाकलेला नाही, पण मी टाकन. मग त्याच्यानंतर मस्त असं शूट झालं माझं व्हिडिओचं वगैरे. काय शूट म्हणजे काय प्रोफेशनल शूट नाही भाई, असं जे काय आहे माझं शूट नॉर्मल रील्स वगैरे करून, ते करून झाल्यानंतर मग आम्ही फायनली मुरुडला निघालो. आणि सॉरी, मगाशी ते काशीद बीचला आणि आता मुरुडला.
मग रात्री गेल्या मी फर्स्ट टाईमच इथं आलेली, तो विषय सोडा. मला ही इथली जी म्हणजे आहे ना मॅनेजमेंट वगैरे, मॅनेजमेंट नाही बोलता येणार, पण इथली जी सिस्टीम आहे ही मला खूप आवडली यार, सिरियसली. आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने आमची सकाळ झाली. म्हणजे मी लवकरच उठलेली, पण एवढा पाऊस चालू होता तिथं, खूप पाऊस चालू होता. तुम्ही बघू शकता पाऊस येऊन गेलेला होता आणि खाली पण पूर्ण पाणी वगैरे साठलेले. पण इथला व्ह्यू एवढा खतरनाक होता ना, हे नारळ वगैरे खूप छान मस्त. आणि माझ्या का भाई एवढे चपला आणि ते मी घेऊन येईल. एक शूजचे जोड होते, एक हिल्स होती आणि एक मोजडी होती आणि एक ही स्लीपर अशीच मी आणलेली. तर मग ती पण घेऊन आलेली. तर मग अशाच त्या काकूंसोबत आमच्या जरा गप्पा चालू होत्या. आणि मी त्यात मी कशी सगळ्यांसोबत मन मोकळ्याने बोलते, तर मग मी पण त्या काकूंसोबत गप्पा मारायला सुरुवात केली. कारण की आपल्याला काय ओळख वगैरे काय लागत नाही. 2 शब्द आपल्यासोबत कोणी चांगले जर बोलले तर आपल्याला 2 शब्द काय मी म्हणते 4 शब्द चांगले बोला. कारण की चांगलं बोलायला काही पैसे द्यायला लागत नाही. पुढचा व्यक्ती जर आपल्यासोबत चांगलं जर बोलत जर असेल तर. आता त्या काकूंची माझी काही ओळख पण नव्हती, फर्स्ट टाईमच मी आलेली पहिली गोष्ट म्हणजे इथं. तरी पण त्या काकू माझ्यासोबत खूप व्यवस्थित बोलत होत्या. आणि ठीक आहे, आता त्यांचा काही स्टॉल आहे किंवा काय त्यांचं काम आहे सगळ्यांसोबत चांगलं बोलणं, पण मग आपल्याला थोडी ना ते काही पैसे द्यायला लागते ते किंवा काय, ते जाऊ द्या. मग त्याच्यानंतर मग मी डायरेक्टली अशा पद्धतीने बीचला गेले. माझे माकड चाळे परत चालू झाले का पार कधी न पाहिल्यावानी. मग त्याच्यानंतर काय मी परत डायरेक्टली रूमला गेले. मी ऑलरेडी म्हणजे हा माझा पहिला व्हिडिओ होता, त्याच्यानंतर मी 1 पीस वगैरे शूट केलं. मग त्याच्यानंतर मग परत रूमला आले. मग त्याच्यानंतर फायनल चेंज करून आम्ही अशा पद्धतीनं रूम खाली केली. त्याच्यानंतर तर तुम्ही व्ह्यू बघा. मग त्याच्यानंतर हे माकडचाळी ही काल जी घेतलेली जे स्वीट होतं ते मी खात होते माकडासारखी, ते पण लिटरली असंच मला बोलता येईल, म्हणजे असंच मला बोलायला लागेल. मग त्याच्यानंतर काय तुम्ही बघू शकता इथला व्ह्यू. तिकडं होता किल्ला आणि आम्ही गेलोच नाही किल्ल्यात. मेन पॉईंट म्हणजे आणि माझं काहीतरी वेगळं चालू होतं आणि तो कॅमेरामॅन काय बोलत होता ते पण काही कळत नव्हतं. मी माझ्यात धुंद होते. मला काहीच म्हणजे काय आपण बोलतो ना यार, वेगळ्या दुनियेत, तसं मला म्हणता येईल. मी माझ्या दुनियेत असते. मग त्याच्यानंतर काय तुम्ही बघू शकता, तुम्ही आलेले नसन कधी तर तुम्ही या. आणि आत्ता तात्पुरतं तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये तो किल्ला बघा. ठीक आहे, जाऊ द्या, बघितला का, जाऊ द्या आता. मग त्याच्यानंतर आमच्या अशाच गप्पा चालू होत्या. मग फायनली आम्ही तिथून डायरेक्टली निघालो आणि आम्ही अशा रोडला लागलो होतो का तिथं कोणीच नव्हतं. गाडी तर सोडा, माणूस नव्हता, फक्त ते कुत्रं दिसलं होतं. अशा पद्धतीने हा होता माझा 6 दिवसाचा प्रवास. आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी नक्की करा. आणि अशा नवीन व्हिडिओंसाठी तर नक्की माझे व्हिडिओ बघा. आणि खूप जणांना असं वाटत होतं का मी रिझाईन वगैरे दिलेले, असं काही नाही किंवा मला हाकलून टाकलेले, असं काही नाही. भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा. चलो बाय.